पण या दोन कमांडो अटॅक, कमांडोची रेड आहे इथे मारले. शिवाजीराजांचे काही कमांडोज होतेच खरं, म्हणजे फितवा झाला, फितुरी झाली असा संशय आला की कमांडोज जायचे तिथे. त्याच्यातला एक कमांडो मी त्याचं नाव सांगतो, त्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. दुसरा आहे त्याचं नाव आहे कमळोजी साळुंके. हे असे सगळे त्यांचे कमांडोज, ट्रेन केलेले कमांडोज होते. सिंहगडवर फितवा झाला त्यावेळेला ती गेलेली होती. ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. नेपोलियन बोनापार्टचं हे मॅक्झिम आहे. नेपोलियनची उंची 5 फूट 2.5 इंच होती, पण नेपोलियनच्या अचिव्हमेंट्स एवढ्या मोठ्या आहेत. तुम्ही त्याच्या लढाया जर का वाचल्या, ऑस्ट्रेलियाची लढाई, अगदी तो आता वॉटरलूला जाऊ दे गेला तो, पण ऑस्ट्रेलिज, जेना या सगळ्या लढाया सैन्य जास्ती असताना, अपोनंटचं शत्रूचं सैन्य जास्ती असताना सुद्धा नेपोलियनने लढाया मारलेल्या आहेत. त्याच्यात 30-40 लढाया नेपोलियन बोनापार्टच्या आहेत. याचा ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. इफ यू आर एबल इनफ यू कॅन क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही करा स्वतः. त्यामुळे एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस हे म्हणतोय तिथं रणांगणावर तो जर का असेल. म्हणजे जदुनाथ सरकाराने एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलंय की नेपोलियनला ज्यांनी हरवलं वॉटरलूला, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन जो होता, तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन यूज्ड टू से that the presence of Napoleon alone on the battlefield was equivalent to the addition of 50,000 men to the army. एक 5 फूट 2.5 इंच उंचीचा माणूस आहे, पण 50,000 लोक तिथं आहेत असं आहे.